आजी खूप चांगले आहेत ग. हो ग यमे, तुझ्या सासरची मंडळी खरेच सज्जन आहेत. नाहीतर ऐकतो ना आपण एक एक. अगो यमे, तुला सांगायचे राहिले, कावेरीच्या सासऱ्यांना काम मिळाले आहे आणि त्यांच्या जमिनीही सुटल्या आहेत. नवराही बरा वागतो म्हणे आता. खूप बरे वाटले हो ऐकून. कावेरीचा जात संपला म्हणायचा. लई खूप बरे वाटले. आपली मैत्रीण आहे ना कावेरी, तिच्या सासऱ्यांस सालीना रकमेवर पौरोहित्याचे काम मिळवून दिले आहे. त्यांची सावकाराकडे जी जमीन होती तीही आम्ही सोडविली आहे आणि तिच्या नवऱ्यासाठी औषध पाण्याची सोयही केली आहे. आमच्या स्वतःनीच केले आहे हे सगळे. पण अशा गोष्टी बोलून नसतात दाखवायच्या. स्वतः तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू. यमे, बाकी सासरी तुला काही त्रास नाही ना गो? नाही आई. तुझ्या त्या अभ्यासावरून चालत असेलच थोडेफार म्हणा. कल्पना आहे मला. आणि तुला ह्यांचे ऐकू की त्यांचे असे होत असेल ना? हो आई. यमे, या सगळ्यात समतोल साधलास ना तरच तू खरी जिंकशील. पोरी, वडीलधाऱ्यांना उलट उत्तर देऊ नकोस आणि संयम सोडू नकोस. हो, वागळे, परांजपे, पंडित. जी माधवराव. चला, सामानाची बांधाबांध करावयास हवी. आपल्याला पुढील मुक्कामी निघावयाचे आहे ना? ठीक है. माधवराव कौन है? हाँ बोलिए. आपके लिए तार है. तार? काय झाले माधवराव? आमच्या आजीची तब्येत सिरियस आहे. काय? हो. नवीन विचारांचा वसा जिला झेपतो आणि ते विचार प्रत्यक्षात आणण्याचेही धाडस जिच्यापाशी आहे. अशी आमची घरातील सोबतीच आहे ती.